एम के फाउंडेशनचे संस्थापक महादेव कोगनुरे यांचा अखेर राष्ट्रीय काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश, भाजपला जबरदस्त धक्का। सोलापूर जिल्ह्यात मागील अनेक दिवसांपासून एम के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा सागर सिमेंटचे मुख्य व्यवस्थापक महादेव कोगनुरे यांच्या राजकीय भूमिकेकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या होत्या। अखेर महादेव कोगनुरे यांनी दिनांक 2 मे 2024 रोजी सोलापूर येथील काँग्रेस भवनात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार आमदार प्रणिती शिंदे तसेच महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केल्याने भाजप व महायुतीला जबरदस्त धक्का बसला आहे। लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान 7 मे रोजी होणार असल्याने आता राजकीय नेत्यांच्या गाठीभेटीला वेग आला आहे। अलीकडे अनेक राजकीय नेत्यांची महादेव कोगनुरे यांच्याबरोबर गाठीभेटी वाढल्या होत्या। महादेव कोगनुरे आता भाजपात प्रवेश करणार की काँग्रेसमध्ये जाणार याची उत्सुकता एम के फाउंडेशनच्या कार्यकर्त्यात होती। अखेर आज महादेव कोगनुरे यांनी आपली राजकीय भूमिका जाहीर केल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे। कारण महादेव कोगनुरे मागील 10 वर्षांपासून सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत। यावरूनच महादेव कोगनुरे हे भाजपात प्रवेश करून आपल्या राजकीय इनिंगला सुरुवात करतील अशी भावना कोगनुरे यांच्या कार्यकर्त्यांमधून व्यक्त केली जात होती। आता महादेव कोगनुरे यांनी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश करून महायुतीला झटका दिला आहे। कोगनुरे यांच्या प्रवेशाने प्रणितीचा भार हलका झाला अशा भावना सुशीलकुमार शिंदे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले। तसेच कोगनुरे यांच्या अपेक्षा निश्चितच पूर्ण होतील असे प्रतिपादन प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी केले। दक्षिण सोलापूर तालुका हीच माझी कर्मभूमी आहे। या कर्मभूमीतच काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आता माझ्या सामाजिक व राजकीय इनिंगला सुरुवात करीत आहे। गरीब, गरजू, निराधार व दलितग्रस्तांना आधार देण्याचे काम यापुढेही अखंडपणे सुरू राहील। यासाठी आपले बहुमूल्य आशीर्वाद मात्र सदैव माझ्या पाठीशी असेल अशी मी आशा व्यक्त करतो असे प्रतिपादन एम के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनुरे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले। यावेळी काँग्रेस पक्षाचे विविध कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। ही बातमी संकलित केली आहे हॅलो रिपोर्टर न्यूज चॅनलचे संपादक सागर कोळी यांनी।